कसं काय मंडळी, सकाळ झाली, छोट्या उठल्या उठल्या खदाड्याला बसला. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी गदा मजुरी आणि त्यातले माझे काही खास मित्र. ही आहे आमची सुंदरी प्राजक्ता. शी इज व्हेरी ब्युटिफुल और काइंड पर्सन. त्यानंतर येतो हा निशान. भाई ही इज फ्रॉम जयपूर. दिवसभर घेवर खात राहतो आणि जो रागात बघतोय तो लायपा. भाई याच्या चेहऱ्यावर नका जाऊ, हा खूप फनी आहे. आणि ही आहे प्रिया. भाई हिच्या पण अंगावर नका जाऊ, ती खूप डेंजर आहे. आणि हा आहे आमचा सिनियर मनोज. आज होती सम्राट अशोक विजयादशमी. सो मी जवळच्या बुद्धविहारात गेलो. तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी आणि माझा भाऊ कबड्डीच्या ग्राउंडवर गेलो. विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी आम्ही कबड्डीच्या ग्राउंडची पूजा करतो. मस्त ग्राउंड वगैरे लहान पोरांनी खूप छान सजवले होते. त्यानंतर मी आणि माझे मित्र आम्ही गेलो चायनीजच्या दुकानावर गेल्या गेल्या आम्ही मागवलं फ्राईड राईस, कारण आज होती श्वेताची पार्टी. भाई आयुष्यात पहिल्यांदा तिने पार्टी दिली, ती पण फ्राईड. कसं काय मंडळी, सकाळ झाली, छोट्या उठल्या खदाड्याला बसला. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी गदा मजुरी आणि त्यातले माझे काही खास मित्र. ही आहे आमची सुंदरी प्राजक्ता. शी इज व्हेरी ब्युटिफुल और काइंड पर्सन. त्यानंतर येतो हा निशान. भाई ही इज फ्रॉम जयपूर. दिवसभर घेवर खात राहतो आणि जो रागात बघतोय तो लायपा. भाई याच्या चेहऱ्यावर नका जाऊ, हा खूप फनी आहे. आणि ही आहे प्रिया. भाई हिच्या पण अंगावर नका जाऊ, ती खूप डेंजर आहे. आणि हा आहे आमचा सिनियर मनोज. आज होती सम्राट अशोक विजयादशमी. सो मी जवळच्या बुद्धविहारात गेलो. तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी आणि माझा भाऊ कबड्डीच्या ग्राउंडवर गेलो. विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी आम्ही कबड्डीच्या ग्राउंडची पूजा करतो. मस्त ग्राउंड वगैरे लहान पोरांनी खूप छान सजवले होते. त्यानंतर मी आणि माझे मित्र आम्ही गेलो चायनीजच्या दुकानावर गेल्या गेल्या आम्ही मागवलं फ्राईड राईस, कारण आज होती श्वेताची पार्टी. भाई आयुष्यात पहिल्यांदा तिने पार्टी दिली, ती पण फ्राईड.